लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी समोर आलेली आहे. हरवलेले मोबाईल शोधून नागरिकांना परत देण्याच्या मोहिमेमध्ये पोलिसांनी मोठे यश मिळवलंय. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली जुलै 2025 पासून मोबाईल शोध विशेष पथक स्थापन करण्यात आलंय. या पथकानं तांत्रिक विश्लेषण विभागाच्या मदतीनं आणि मानवी कौशल्याच्या जोरावर गहाळ मोबाईलचा शोध घेतलाय. 1 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर दरम्यान एकूण 858 मोबाईल हँडसेट ज्यांची किंमत सुमारे 1,33,00,000 रुपये ते मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले. एकूणच या मोहिमेमध्ये 1796 मोबाईल जवळपास 3,48,00,000 रुपयांच्या किमतीचे नागरिकांना परत देण्यात आले. यशाची जी गुरुकिल्ली आहे या माणसांच्याकडे आली. यांनी त्या मोबाईलचे शोध घेतले आणि आज आपल्याला इथं बोलावून आणि आपल्याला ते देत आहेत. ही वाखण्यासारखी बाब आहे. खरंच कर्तृत्ववान आहात. चांगल्या कामाला शिस्त असावीच लागते. साहेबांनी जी नाशिक जिल्ह्याला शिस्त लावलेली, आता सरांनी सांगितलं का तुम्ही आल्यापासून शिस्त लागलेली आहे. होईल थोडस जड जाईल अजून लोकांना. सरांचं काम तर निश्चितच चांगलं आहे. गोरगरिबांवर सुद्धा त्यांची नजर आहे. कोणावर अन्याय तर होणार नाही याची ते काळजी घेतात. अशा या सर्व बाबींसाठी मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि धन्यवाद देतो. मला जे 2 शब्द म्हणून या कामगिरीमुळे नागरिकांकडून पोलिसांचं कौतुक होत आहे. मोबाईल शोध विशेष पथक पुढेही कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नाशिक पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांचा विश्वास अधिकच दृढ झालाय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.